आणि मुंबईमध्ये आज अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे, ज्याच्यामध्ये 87 वर्षांचे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांचाही समावेश होता। वरळी सीफेसच्या मतदान केंद्रावरती मी सध्या आहे आणि या ठिकाणी आपण मतदारांचा उत्साह बघतो आहे। अपंग व्यक्ती असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील आपल्या मतदानाचा हक्क बजावतात। आजोबा, तुमचं वय काय आहे आणि आज पहिल्यांदा म्हणजे फर्स्ट वोटर तुम्ही आहात की इथे येऊन तुम्ही मतदान करताय? मला सांगा की किती वय आहे आणि एवढ्या वयात सुद्धा तुमचा उत्साह तुम्ही कसा टिकवला? मी 87 वर्षाचा आहे, 88 होणार आहे मे महिन्यात आणि मी नेहमी पहिली मतदान जेव्हा सुरू झालं तेव्हापासून मी वोट करतो। म्हणजे 18व्या वर्षापासून तुम्ही मतदान करताय? हो हो हो। एकही टर्म एकही निवडणूक चुकली नाही? कधी चुकलं नाही। समजा की मी बाहेर असलो तर तिथं फोन कर, तिथं मी पंजाब मध्ये होतो, दिल्लीत होतो, हैदराबादला होतो, हैदराबादला होतो। फक्त मी परदेशी जेव्हा होतो 4 वर्षे त्यावेळी मी केलं नसेल। मला सांगा की 87व्या वर्षी सुद्धा तुमचा हा एवढा उत्साह तुम्ही टिकवून ठेवलेला आहे। तरुणांना काय सांगाल की जे मतदान करण्यासाठी बाहेरच पडत नाही? फार महत्त्वाचं आहे की म्युनिसिपल इलेक्शन म्हणजे 3 हे असतात ना, लोकसभा म्हणजे नॅशनल लेवलवर, नंतर स्टेटचा काही विधानसभा आणि नंतर हे नगरपालिका सर्वपेक्षा महत्त्वाचं आहे, कारण की तुमच्या लोकॅलिटीमध्ये तुमचं आजूबाजू जे चालते, तुमचं सडक आणि तुमचा पाणीचा पुरवठा ते सगळे त्याच्यावर अवलंबित आहे आणि ते पैसे खायला आणि सगळे सडक खराब ठेवलं तर फार नुकसान होतं नागरिकांचा। नक्की मुंबईचे जागरूक नागरिक आहेत, आजी सुद्धा आपल्या सोबत आहेत। आजी, तुमचं वय काय आहे आणि मतदान करणं कसं गरजेचं आहे, काय सांगाल तरुणांना? तुमचं वय काय? 78 about to be 79. Okay, tell. Say it in Konkani. I don't know to count in Konkani. आपण बघतोय की ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह सुद्धा मुंबई महापालिका निवडणुकीत आपल्याला बघायला मिळतोय। त्याच्यामुळे अर्थातच गेल्या 2012च्या निवडणुकीकडे बघायला गेलं, त्यांच्या टक्केवारीकडे बघायला गेलं तर 44% मतदान झालं होतं।